राज्यात पुन्हा एकदा प्रचंड मोठ्या गारांसह जोरदार पाऊस। मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात पावसाचं थैमान। बीडमध्ये दोघांचा मृत्यू। अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचं अतोनात नुकसान। उरली सुरली पिकंही हातची गेली। शेतकऱ्यांच्या आत्महत्या। नुकसानग्रस्त भागात तात्काळ मदत जाहीर करावी, एकनाथ खडसेंची मागणी। तर खराब हवामानामुळे शरद पवारांनी केला उस्मानाबादचा दौरा रद्द। आपचे नेते योगेंद्र यादव यांच्यावर नवी दिल्लीत शाही हल्ला। हल्लेखोर वीर सेना या संघटनेशी संबंधित हल्लेखोराला सोडून देण्याची योगेंद्र यादवांनी केली मागणी। लोकसभा निवडणुकीत शिवसेनाच मनसेच्या रडारवर। सूत्रांची माहिती, भाजपशी थेट लढा टाळत सेनेच्या विरोधातच उमेदवार उभे करण्याची शक्यता। विद्यार्थी सेनेचे माजी अध्यक्ष अभिजित पानसे मनसेच्या वाटेवर, उद्या प्रवेश करण्याची शक्यता। तर मनसेच्या लोकसभा उमेदवारांची यादीही उद्या होणार जाहीर, सूत्रांची माहिती। तर होतं किंवा गडकरी साहेबांचं वेगळं होतं, मुंडे साहेबांचं वेगळं होतं। तर जवळजवळ गेले वर्ष आता एकत्रपणे आम्ही काम करतो आहोत आणि मी तर प्रत्यक्ष राज्याच्या निर्णय घेण्याच्या याच्यात आहे आणि पाहतोय। तर मला असं कुठेही चित्र त्यातलं दिसत नाही। गडकरी आणि मुंडे यांच्यात वाद होते, विनोद तावडेंचा दुजोरा, पण म्हणाले आता वाद निवळतोय। महिला आरक्षणाच्या गप्पा मारणाऱ्या राजकीय पक्षांनी महिलांना उमेदवारी देताना अखरते घेतले हात। भाजपच्या पहिल्या यादीत एकही महिला उमेदवार नाही। नवख्या आपनं मात्र महिलांना दिला न्याय। आणि आज जागतिक महिला दिन। समानतेसाठी झटणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांचा IBN लोकमत मुक्ता सन्मानानं गौरव।